श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी स्वामीच्या डोक्यावरील मुकुटला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देणार आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, माझ्या बाळा, ज्यांनी तुला रडवलं आता त्यांनाच रडण्याची वेळ आली आहे. थांब, पुढे जाण्याआधी हे ऐक. तुझ्यावर अन्याय करण्याची वेळ आता सुरू झाली आहे. तू हारलास असं वाटते पण नाही. खरा खेळ आता सुरू झाला आहे. होय, तुझ्या दुःखाचा हिशोब आता सुरू झाला आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना आता तुझी किंमत कळणार आहे. भिवू नकोस, तू एकटा नाहीस. कोणीतरी तुझ्यासाठी उभा आहे. हा आजचा संदेश तुझं नशीब वेगळं करून टाकणार आहे. तुझ्यावर झालेला प्रत्येक अन्याय आता तुला वर घेऊन जाणार आहे. तुझ्या आयुष्यातील काळोख आता संपत आलंय आणि तुझ्या आयुष्यात प्रकाश येत आहे. तू शांत राहिलास म्हणून लोकांनी तुला कमजोर समजलं, पण आता त्यांना उत्तर मिळणार आहे. ही वेळ तुझी आहे आणि ते कुणीही थांबवू शकत नाही. माझ्या बाळा, तू आज इथे थांबला आहेस. हा योगायोग नाही, हे शब्द, हा आशीर्वाद फक्त तुझ्यासाठीच आहे. लोकांनी तुला त्रास दिला, कमी समजलं, पण लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक वेदनेला, प्रत्येक दुःखाला, प्रत्येक अश्रूला एक अर्थ आहे. तू खूप सहन केलास, कोणालाही काही न सांगता शांतपणे, आणि लोकांनी तुझा फायदा घेतला. तुझ्या चांगुलपणाला कमजोर समजले, पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, जो माणूस शांत असतो तो कमजोर नसतो, तर तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. आणि आता ती वेळ आली आहे. ज्यांनी तुला दुखवलं त्याच्यासाठी परिस्थिती बदलणार आहे. तुला काहीच करण्याची गरज नाही. आपले कर्म काम करते. तू फक्त पुढे चालत राहा, कारण आता तुझ्या आयुष्यात बदल सुरू झाला आहे. तुझे स्वप्न जे तुला आवश्यक वाटत होते ते आता हळूहळू पूर्ण होणार आहे. तुला अचानक संधी मिळेल. लोक तुला ओळखायला लागतील आणि एक दिवस असा येईल जिथे तुला त्रास देणारे लोकच तुझ्याकडे बघून थक्क होतील. भिवू नकोस, घाबरू नकोस. तू एकटा नाहीस. कोणती तरी शक्ती, कोणती तरी अदृश्य जादू तुझ्या पाठीशी आहे. तुझं काम फक्त एकच, स्वतःवर विश्वास ठेवून कधीच हार मानायचं नाही. लक्षात ठेव, तुझी ही वेळ आता जवळ आले आहे. ज्यांनी तुला त्रास दिला, उत्तर त्यांना देण्याची गरज नाही. तुझं यश त्यांना उत्तर देणार आहे. जर तू इथपर्यंत ऐकलं असेल तर समजून घे, तुझं आयुष्य बदलायला सुरुवात झालं आहे. आणि जर तुला वाटत असेल की हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे, तर हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आणि तू ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. माझ्या लेकरा, बघ, वेळ कधीच थांबत नाही, पण ते सगळ्यांना थांबवत असते. तू जिथे आज आहे ते तुझ्या कालच्या निर्णयाचे परिणाम आहे. वेळ बदलायला एक सेकंद लागतो आणि आयुष्य बदलायला एक निर्णय. तो निर्णय चांगला घे. वाईट वेळ कायम सोबत राहत नाही बाळा, पण ते तुला मजबूत बनवते. म्हणून तू हार मानू नकोस. वेळ कुणाची वाट बघत नाही, पण योग्य वेळ सगळं काही देऊन जाते. म्हणून माझ्या लेकरा, आजचा वेळ वाया घालवलास तर उद्या तुला पश्चाताप निश्चित करावा लागणार आहे. वेळेचं महत्त्व समजून तू आयुष्य जिंकणार आहेस बाळा. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा खरे लोक आपल्याला ओळखायला येतात. म्हणून तू विश्वास ठेव माझ्या लेकरा. बघ, वेळ अशी जे ना कोणासाठी थांबते, ना कोणाला वेळ देते, ना कोणाला माफ करते, प्रत्येकाला संधी देतो. आज तू म्हणतोस माझ्याकडे वेळ नाही. वेळ सगळ्याकडे सारखंच, फरक फक्त एवढंच, कोणी तो वापरतो आणि कोणी तो वाया घालवतो. म्हणून माझ्या लेकरा, वेळेला तू वेळ वाया घालवतोस तोच वेळ तुझं आयुष्य बदलू शकतो. पश्चाताप नेहमी उशिरा होतो आणि जेव्हा वेळ हातातून निसटलेली असते तेव्हा तो येतो, पण अजूनही वेळ गेलेली नाही. आजचा हा क्षण तुझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट होऊ शकतो. तुझा एक निर्णय तुझं आयुष्य पूर्ण बदलू शकतो. वाईट वेळ चालू आहे, छान आहे, कारण हीच वेळ तुला मजबूत बनवत आहे. लक्षात ठेव, हिरासुद्धा दबावाखाली तयार होतो.
वेळेला कधीच कमी समजू नको, कारण तीच वेळ तुला खाली आणू शकते आणि तीच वेळ तुला उंच शिखरावर नेऊ शकते. आजपासून ठरव, वेळ वाया घालवायचं की नाही, कारण तुझी वेळ येणार नाही, तुला ते जाणवणार आहे. वेळ बदलते सगळं. आज तू वेळ घालवलास तर उद्या उशीर होणार आहे. वेळेचे सत्य जे कोणी सांगत नाही ते तुला इथे मिळत नाही, म्हणून तुझी वेळ कधी येणार हे जर तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला तू लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त लोकांना तू शेअर कर. आता तुझं आयुष्य धन दौलत पैसा वैभव सर्व काही येणार आहे. पैसा सर्व काही नाही, पण पैशाशिवाय काही नाही. होय माझ्या लेकरा, लोक पैशासाठी काम करतात, पण श्रीमंत पैशासाठी कामाला लावतात. माझ्या लेकरा, पैसा येतो आणि जातो, फक्त सुख मिळणे महत्त्वाचं आहे. श्रीमंती ही नशिबावर नाही तर आपल्या सवयीवर अवलंबून आहे. म्हणून तू तुझ्या सवयी बदल. गरीब पैशासाठी धावतो आणि श्रीमंत पैसा त्याच्याकडे येतो. म्हणून बाळा, जर तू आज पैशाकडे दुर्लक्ष केलं तर उद्या पैसा तुला दुर्लक्ष करणार आहे. माझ्या लेकरा, हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक, कारण आज तुला तुझ्या आयुष्यातील एक नवीन वळण मिळणार आहे, जे कोणी तुला कधीच सांगितलं नाही. तुला वाटतं पैसा मिळाला की सगळं ठीक आहे, पण खरंच चित्र पाहता खूप वेगळं आहे. माझ्या लेकरा, तुला वाटतं श्रीमंत लोक वेगळे काही करतं, पण वेगळे तेही करत नाही. ते प्रत्येक कृपा कामाला लावतात आणि म्हणून त्याचा पैसा वाढत जातो. लक्षात ठेव, पैसा कमवणं हे कौशल्य आहे आणि पैसा वाढवणे हे एक आर्ट आहे. आजपासून ठरव, पैसा कमी समजायचं नाही आणि स्वतःला तर नाहीच, कारण तुझ्याकडे ती क्षमता आहे श्रीमंत होण्याची. फक्त तुला सुरुवात करायचं आहे. एक दिवस असा येईल जिथे पैसा तुझ्यासाठी काम करत असेल आणि तू आयुष्य एन्जॉय करत असेल. होय माझ्या लेकरा, श्रीमंत लोक काही वेगळं करत नाही, ते फक्त देवावर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवतात. जर तुझा विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर आणि हा संदेश जास्तीत जास्त शेअर कर. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप कर. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती, भवानी शंकर, शिवशंकर शंभो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.